काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकदम भव्य मिरवणुकीचं नियोजन होतं आणि ह्या सेट तर संपूर्ण मार्केटच जाम केलं होतं. त्यानंतर गेलो आम्ही शिवतीर्थावर, तिथं पण एकदम भारी वातावरण होतं आणि हा व्हिडिओ घेतला आपल्या भावानं म्हणजे सोम सावंतनं. त्यानंतर पोहोचलो आम्ही राजवाड्यावर भीम फेस्टिवल बघायला, कारण सर्व महापुरुषांचा सन्मान करणं हीच आपल्या महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर सर्वात आधी बजरंग बलीचं दर्शन घेतलं, कारण त्यांच्यामुळेच आपलं सगळं व्यवस्थित चाललंय. त्यानंतर केला थोडा वॉर्मअप आणि आज केला आपण चेस्ट आणि ट्रायसेप्स वर्कआउट. सुरुवातीला चेस्ट साठी सगळे सेट आपण केबलवरच घेतले, मग केला हार्ड ट्रायसेप्स वर्कआउट आणि आज पंप तर एकदम खतरनाकच आला होता. त्यानंतर कार्डिओसाठी केले स्किपिंगचे 3 सेट आणि वर्कआउट कंप्लीट केला. त्यानंतर गाडी काढून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर रिकव्हरीसाठी घेतला आपला प्रोटीन शेक, मग फ्रेश होऊन थोडा नाश्ता केला आणि आपला आवरून निघालो आपल्या रोजच्या कामाला. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं आणि आपलं रोजचंच काम म्हणजे सेटअप लावून घेतला. भाऊंनो, रोज रोज तुम्हाला ह्याच गोष्टी बघून कंटाळा असेल, पण एका दुकानदाराची खरी लाईफ हीच असते: मेहनत, कन्सिस्टन्सी आणि कस्टमरसाठी डेडिकेशन. थोड्या वेळात आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर, मग मस्त थिक मिल्क आणि कॉफी पावडरचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन करून कस्टमरला एकदम कडक कॉफी बनवून दिली. त्यानंतर गेलो आपल्या नवीन कॅफेत. तिथं ऑर्डरची गडबड चालू होती आणि स्वरूप शेठ सगळ्यांना ट्रेनिंग देत होते. आणि जे खास विषय म्हणजे आपला व्हिडिओ बघून शुभम भाऊ त्यांची सगळी फॅमिली घेऊन आलो होते कॅफेत. खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपला व्हिडिओ बघून कस्टमर येतात. आणि ह्या दीदी पण आपला व्हिडिओ बघूनच आल्या होत्या. त्यांनी पण आपल्या स्पेशल कॉफीची ऑर्डर केली होती. त्यानंतर गाडी काढून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर मस्त फ्रेश होऊन जेवण केलं आणि थोडा वेळ आराम केला. मग उठल्यावर नेहमीप्रमाणे घेतली आपली इव्हिनिंग ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.